सरकारच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले की बीडीडी चाळीच्या ई व डी विंग दोन पुनर्वसन इमारतीच्या 556 रहिवाशांना 15 ऑगस्टला त्यांच्या फ्लॅटच्या चाव्या देण्याचा समारंभ होणार आहे। यामुळे रहिवासी आनंदित झाले होते, मात्र त्यांना सरकारने फसविले असल्याचे त्यांच्या लक्षात आले। बीडीडी रहिवाशांना 500 स्क्वेअर फुटाचे घर देण्याचा करार लेखी झाला होता, मात्र प्रत्यक्षात 485 स्क्वेअर फुटाचे फ्लॅट बांधले आहेत, म्हणजे प्रत्येकाला 15 स्क्वेअर फूट जागा कमी दिली। याबाबत तक्रार करूनही सरकार काही करायला तयार नाही, उलट चाव्या वाटप करून ही तक्रार दाबवण्याचा प्रयत्न करीत आहे। मुंबई अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संघर्ष समितीने गेल्या 3 मार्च रोजी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापासून म्हाडा कार्यालयापर्यंत सर्वांना याची लेखी तक्रार केली आहे। टाटा प्रोजेक्ट कंपनीने या इमारती बांधल्या असून त्यांची यापोटी म्हाडा करून 500 स्क्वेअर फुटाचे घरांसाठी प्रति चौरस फुटाचे 4,950 रुपये बांधकाम खर्च घेतला आहे। प्रत्यक्षात 485 स्क्वेअर फुटच घर बांधले, जे 15 स्क्वेअर फूट प्रत्येक भाडेकरूला कमी दिले आहेत। त्याची भरपाई म्हणून प्रत्येक भाडेकरूला 75 लाख रुपये द्या, अशी त्यांनी या तक्रारीत मागणी केली आहे। पण सरकार याला उत्तर देत नाही। हे फ्लॅट 500 स्क्वेअर फुटाचे नसून 485 स्क्वेअर फुटच आहे। हे स्वच्छतेसाठी दिलेल्या कंत्राटामुळे उघडकीस आले। हे फ्लॅट तयार झाल्यावर ते आतून स्वच्छ करण्याचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले। ही कंपनी चौरस फुटानुसार स्वच्छतेचे बिल लावते। त्यांनी 485 स्क्वेअर फूट प्रमाणे बिल लावले आणि ही फसवणूक उघड झाली। याबाबत भाडेकरू समितीला पुढे कोणताही प्रतिसाद न देता चाव्या देण्याचा घाट घातला आहे, असे अध्यक्ष किरण माने यांनी सांगितले। टाटा व सरकार यावर कोणता खुलासा देते व काय निर्णय करते याकडे बीडीडी भाडेकरूंचे लक्ष आहे।